नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील लिंग हा महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तर नामाच्या रूपावरून पुरुष, स्त्री किंवा नपुंसक असा जो भेद कळतो त्याला लिंग म्हणतात. आता लिंगाचे 3 प्रकार पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता पुल्लिंग म्हणजे काय? पुरुष जातीचे नाव दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ मुलगा, राजा, वाघ, शिक्षक. आता स्त्रीलिंग म्हणजे स्त्री जातीचे नाव दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ मुलगी, राणी, गाय आणि शिक्षिका. आता यानंतर नपुंसकलिंग म्हणजे जे शब्द ना पुरुष ना स्त्री दर्शवतात. उदाहरणार्थ घर, झाड, पुस्तक, फळ. लिंग ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे आता बघूया तो, ती, ते, त्या. पुलिंग पुल्लिंग शब्दासोबत तो वापरला जातो. तो मुलगा. स्त्रीलिंग शब्दासोबत ती वापरली जाते, ती मुलगी. आणि नपुंसक शब्दासोबत ते वापरले जाते, ते घर. अशा प्रकारे आपण लिंग आणि त्याचे प्रकार समजून घेतले. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.